तर नमस्कार मित्रांनो, व्हॉट इज वेलकम बॅक टू दी चॅनल. मी वेदांत शिरोमणी भरटकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहे आज दीपक उर्फ दीपक काय रे आडनाव येळगावकर. आणि मित्रांनो, आज आम्ही जात आहोत खडकवासला डॅम बघायला. मला माहिती आहे थोडी रिस्की आहे, बट आम्ही आज जात आहोत, लांबनच बघणार आहोत. आणि ॲक्च्युली आमचं थोडं काम होतं म्हणून आम्ही इथं आलो. कॉलेज वगैरे काय बंक केलेलं नाही आम्ही. तर मित्रांनो, आता आम्ही आज जात आहोत खडकवासला डॅमला. सो चला तर मग, आणि तुम्हाला पण दाखवणार आहोत. दीपक काय बोलू इच्छितोस? चला जाऊया. ओके चला, नाही तर लेट होईल. पाऊस पण येतोय आणि आम्ही पुण्यातून ब्लॉक करतो काय टी टाउन. ओके चलो. आता आपण खडकवासल्याला पोहोचलो. माझं दीपक आहे. आता आम्ही हेल्मेट लावतोय. तुम्हाला पण दाखवूया खडकवासला. आणि आज गर्दी नाही, वीकेंड नाही ना आज इकडे. चला तर. हा बघा मित्रांनो, कसा पुढे पुढे जातोय. याला खडकवासला दिसला म्हणजे मला पाहिजे करतो. आता इकडे बाकी यो असा विषय आहे गाईज. इथे बरेचसे स्टुडंटसुद्धा आलेत. यो गाईज, यो ब्रो, यो असे मित्र आहेत भरपूर. आणि इकडे तुम्ही बघू शकता असे बरेचसे दुकान आहेत. आणि मेन स्पॉट आता मला माझा मित्र दाखवणार आहे. मित्रांनो, ॲक्च्युली माझं पण फर्स्ट टाईम आहे आज इकडे आलो मी खडकवासला. आणि हा माझा पहिला स्पॉट आहे पुण्यामधल्या, म्हणजे बऱ्याच दिवसांनी आम्ही. आणि दीपकने आणलं आहे मला फिरायला. म्हणजे मीच त्याला बोललेलं खडं तर जाऊया आपण खडकवासल्याला. काय नाही चालेल, ओके चला तर. ते पिक्चर भारी वाटतं. ओ माय गॉड. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आहे खडकवासला धरण डॅम, जो नुकताच ओव्हरफ्लो झाला होता पुण्यात. म्हणजे खूप पाणी भरलेलं, बट आम्ही एकदम किनाऱ्यावर आहोत. इकडे तुम्ही बघू शकता असे पर्यटक येऊन इकडे बसतात, आराम करतात, आस्वाद घेतात. असा विषय हा माझा मित्र दीपक कसं वाटतंय? हां, तर खरं तर मीच पहिल्यांदा आलो आहे खडकवासला. मी पण आधी पुण्यात राहिलो. म्हणजे मी पण आधी पुण्यातच राहिलो, बट मी कधी आलो नव्हतो इकडे. खूप छान वाटतं. दीपक मला पण घे जरा व्हिडिओ तुझ्या. दीपकचा स्नॅप चालू आहे काही असं ते चालू आहे. आम्ही इकडे आहोत, बघूया कसं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही थोड्याच वेळात दुसऱ्या स्पॉटवर जाणार आहोत. थोडा मी नर्वस आहे, कारण की खूप दिवसांनी मी ब्लॉग करतो आहे. घेऊया आपण थोड्या वेळाने, घेऊया चिल घे जरा, घेऊया. मित्रांनो, आता आम्ही उंट आणि घोड्याचं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन म्हणजे तेच, आम्ही म्हणजे मजा केली त्यांच्यासोबत. तर आम्ही फिरतोय. दीपक येणार ब्लॉगमध्ये, तू ब्लॉगमध्ये येत नाही? येतोय की काहीतरी बोल जरा, सांग काहीतरी. तर काहीच तुम्हाला आता दाखवतो मस्त असं सीन व्ह्यू जाऊन म्हणतो. चला दाखव. आता आम्हाला शेवटी एक स्पॉट भेटला जिथं ऑलरेडी खूप लोक आहेत, पण आम्ही पण जातोय एकदम जातोय. ठीक आहे चला तर मग मी आता व्ह्यू दाखवतो.
ओके तर मित्रांनो आता आम्ही फोटोशूट करणार आहोत. दिस इज दीपक इन द हाऊस गाईज. ओके भाई काढतो. नो आता आम्ही जरासं फोटोशूट करतोय. इकडे आलेलो आहोत आम्ही. हे भाई ब्लॉगमध्ये येता का तुम्ही? कसं वाटतं तुम्हाला खडकवासल्याला येऊन? मस्त. कुठलं आहे तुम्ही प्रॉपर? पुण्यातले आहे का? काय कॉलेज बंक करून आलात? नाही पेपर होता आमचा. पेपर झाला आता आलो. ओके रेग्युलर येत असता? नाही रेग्युलर. पेपर होता शेवटचा फ्रायडे. पेपर संपले रे. नाही आमची असं इंजिनिअरिंग आहे का? कुठली तुमची इंजिनिअरिंग? हां सिंहगडचे. सही आहे. ठीक आहे थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आम्हाला नुकतेच सबस्क्रायबर भेटलेत. आम्ही त्यांच्याशी जरा संवाद साधला. नवीन सबस्क्रायबर्स बनवले आणि तुम्ही बाकी बघू शकता इकडे सगळे पर्यटक आणि पर्यटक. आता फोटोशूट करतो काहीच. तर आम्हाला इथनं नाही का सिंहगडचं कॉलेज दिसतंय काय तुम्हाला मी दाखवतो. ते माहीत नाही सिंहगडचंच आहे का कुठलं आहे. मित्रांनो तिकडे तुम्ही बघू शकता. तिकडे आहे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. पुढे जाऊ आधी. चला तर आम्ही जातो. तर मित्रांनो आम्ही खडकवासला बघितलेला आहे म्हणजे फोटोशूट केलं तसं ठीकठाक आहे. म्हणजे विकेंडला आलो असतो तर गर्दी असते हो ना रे. आता काय गर्दी नाही काय नाही. आपली बॅग अरे बॅगच विसरलो असतो भाई. पोरं बिराचे ए नशीब बाबा बॅग बिग विसरला की काय बाबा. कसं रे तू? तुझी पण आहे. ज्याची प्लेट आहे 60 रुपयाला आणि त्यामध्ये 6 भजे येतात. 50 काका 20 रुपयाला देत आहेत. तर आम्ही खूप धन्यवाद देऊ त्यांचं. तुम्ही पण नक्की विजिट करा. जय भवानी स्पेशल भजी. इथे सगळ्यांनी यायचं आणि बाई हल्लाबोल करायचा काय. ओके चला तर मित्रांनो हे आम्ही इथे बसतोय आणि गरम आता आम्ही इकडे भज्यांचा आस्वाद घेतोय. एकदम मस्त व्ह्यू आणि भाई भजी जबरदस्त. दिस इज खतरनाक. दिस इज दीपक मला ये जरा व्हिडिओ. ओके भाई. मित्रांनो मी वेदांत. मित्रांनो आम्ही भजी घेतलेली इकडे आणि मिरची भजी मागितलेली. त्यांनी आम्हाला कांदा भजी सुद्धा दिलेली आहे. प्लस ही चटणी दिली आहे, मिरची दिली आहे. आम्ही खूप हॅप्पी आहोत आज. आमचं नशीब खूप चांगलं आहे. तर आम्ही एन्जॉय करणार. पहिला घास मी जरासं एक तर मित्रांनो ज्या कामासाठी आम्ही आलेलो ॲक्च्युली ते झालं नाही. बट असो आमचं खडकवासला तरी बघून झालं. त्या बहाने मी अजून कधी बघितलं नव्हतं पहिली वेळ आहे. तर चला आता जरा आपण भजीचा आस्वाद घेऊया. कुठली खातो? मिरची का? एवढी मोठी आहे का? खाऊ का? मित्रांनो दिस इज बिग मिरची बघा आणि मी खातो आहे तो. चला मी एन्जॉय करतो. खातो मगच तुमच्याशी बोलतो. ओके बाय. तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आमची म्हणजे मजाच झाली एकदम. आमचं काम ते झालं नाही बट आम्हाला भजी खायला भेटली गरमागरम. काकांनी आम्हाला 20 रुपयात गरम भजी दिली माहिती आहे का. प्लस चटणी मिरची. मजा आली. फोटोशूट केला. नवीन सबस्क्रायबर बनवले. मित्र भेटले जरा आम्हाला. त्यांनी चष्मा दिला आम्हाला. जॅकेट मारणार होतो बट म्हटलं असू द्या. आता आमची वापसी आहे काहीच. जास्त काय 1 तास पण नाही लागला. 1 तास लागला. 1 तास म्हणजे ट्रिपला 1 तास लागला की यायला जायला सगळं वाज. ओव्हरऑल मजा आली गाईज. आम्ही घरी जातो आता. मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवेल. तसं इथे आता म्हणजे तेच आहे तेवढंच स्पॉट. एवढं काय आहे ना इकडे. म्हणजे मजा आली. आणि काय म्हणू इच्छितो दीपक? आणि असंच आम्ही आता काय एक्सप्लोर करणार. कॉलेज पण करतोय गाईज म्हणून ब्लॉग्स कमी येतील. आता घरचे ओरडतील आम्हाला फिरतोय म्हणून. चला गाडी सिनेमॅटिक शॉट दाखवू. चला गाईज इथनं आपण बघू शकतो दरवाजा.
तर भरपूर सारे दरवाजे आहेत. खडक वाचला गाडी. दिस इज खडक वाचला. एकदम कसं हिल स्टेशनला आल्यासारखं वाटतंय काय आम्हाला एकदम. इकडे सगळे आपले हे प्रवासी असा विषय आहे. आणि आमचा दीपक येळगावकर ह्याचे स्नॅप काढण्याचा दिवस जातात गाईज. असं गाईज आता माझी बॅटरी पण संपत आली आहे. तर मित्रांनो आता मी तुम्हाला एकदम क्लिअर व्ह्यू दाखवणार आहे. तिकडे कशी दुकानं वगैरे होते तर आता क्लिअर व्ह्यू दाखवतो तुम्हाला. चला तर दीपक पूर्ण व्ह्यूमध्ये गेला आहे. मित्रांनो दिस इज खडकवासला डॅम गाईज. ही तुम्ही भिंत बघू शकता. पाण्याचं वितरण होतं वाटतं ना. ते काय आहे? ते काय पांढरवालं बिल्डिंग आहे का काहीतरी असणार. आणि इथं तुम्हाला दिसते का ना माहीत नाही अशी बारीकशी. ती ॲक्च्युली भिंत आहे मोठी जात. तर असा विषय आहे. मित्रांनो ही आपली बाईक आहे. याच्यावर आम्ही आलो. हा पूर्ण रायडरचा सेटअप आहे आमचा. ह्याला आता एक मी गोप्रो लावू म्हणतो इथे. आणि आता मला वाटतं पाऊस खूप जोरात येणार आहे. त्याच्या आधी आम्हाला निघायला हवं. तर मित्रांनो मी रेनकोट लावू का काय म्हणता तुम्ही बघूया. चला तर मग. तर मित्रांनो आता मी ब्लॉगला एंड करतो इथून कारण की पाऊस येणार आहे आणि खूप उशीर झाला आणि माझी बॅटरी पण नाही आहे. तर मित्रांनो चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि इथून पुढे आता पुण्याचे ब्लॉग्स येतील. तोपर्यंत सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मी असेच तुम्हाला पुण्याचे स्पॉट्स दाखवेल. आणि तोपर्यंत आपल्यासोबत आज आहे दीपक. असे आपण वेगवेगळ्या मित्रांना आता मी तसं भेटायला मी ब्लॉग बनवणार आहे. दीपकला बघून येलं तर नाही. तर असा विषय आहे. चला तर आणि आता सिनेमॅटिक एन्जॉय करा. चला बाय. पीस आउट.